नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्केट मिंट मनी. आजचा विषय आहे इंट्राडे ट्रेडिंग सिक्रेट्स. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे इंट्राडे ट्रेडिंग सिक्रेट्स. हे अशा सिक्रेट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचे असेल तर इंट्राडे ट्रेडिंग सिक्रेट्समध्ये फर्स्ट पॉईंट आपण कवर करूया. फर्स्ट पॉईंट आहे रिस्क पर ट्रेड. रिस्क पर ट्रेड म्हणजे काय? जर तुमचे कॅपिटल हे 1 लाख असेल, तर रिस्क तुम्ही ठरवायची की रिस्क पर ट्रेड किती असेल. एक्झाम्पल म्हणून तुम्ही जर फिक्स केलं की माझा जो रिस्क आहे पर ट्रेड, एका ट्रेडमागे रिस्क 1000, जर तुम्ही फिक्स केलं एका ट्रेडमागे माझे रिस्क जर असेल 10,000, तर अशा रिस्क तुम्हाला फिक्स केल्या पाहिजे पर ट्रेड. म्हणजेच जर दिवसाला 10 ट्रेड जर तुमचे फेल गेले तर तुमचे टोटल फक्त 10,000च लॉस होईल. जर दिवसाला 10 ट्रेड फेल गेले, स्टॉप लॉस हिट झाले, तर 10 ट्रेडप्रमाणे 1,000 म्हणजे मॅक्झिमम 10,000च लॉस होईल. म्हणून तुम्ही तुमचं रिस्क पर ट्रेड हे फिक्स करा. नंतर आहे मॅक्झिमम ट्रेड. आता मॅक्झिमम ट्रेड म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर मॅक्झिमम ट्रेड तुमची ही मॅक्झिमम 3च असायला पाहिजे. काही लोक 15 ते 20 ट्रेड घेतात दिवसाला, जे काही उपयोगाचे नाही. आणि बहुतेक हे वाले ट्रेड कोणीतरी टिप्स देतं किंवा कोणीतरी कॉल देतं. म्हणून टिप्स कॉल्स रिसीव नका करू. तुमची स्वतःची एक सिस्टम ठेवा. म्हणून मॅक्झिमम ट्रेड हाय क्वालिटी ट्रेड असले पाहिजे. मॅक्झिमम ट्रेड दिवसाला 3 बस. आणि इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे 6 तास बसणे गरजेचे नाही. मॅक्झिमम 1 तास किंवा मॅक्झिमम अर्धा तासात तुमचं ट्रेडिंग संपलं पाहिजे इंट्राडे ट्रेडमध्ये. तिसरं आहे मॅक्झिमम लॉस. मॅक्झिमम लॉस म्हणजे तेच एक्झाम्पल, 1 लाख जर कॅपिटल असेल तर दिवसाला तुम्ही किती तो लॉस फिक्स करू शकता किंवा तो लॉस तुम्ही परवडेल तुम्हाला तो लॉस. मॅक्झिमम लॉस दिवसाला तुमच्यावर आहे. 1 लाख जर कॅपिटल आहे तर 10,000 किंवा 5,000 असं मॅक्झिमम लॉस फिक्स ठेवा, जेणेकरून तुमचं कॅपिटल वाईप आउट होणार नाही. म्हणजेच तुमचे अकाउंट खाली होणार नाही. तुमचे कॅपिटल वाचेल जर मॅक्झिमम लॉस तुम्ही ठेवले. नंतर आहे मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम प्रॉफिट यासाठी फिक्स ठेवायला पाहिजे कारण जर तुम्हाला 10,000 प्रॉफिट झाले तर तुम्हाला आता इमोशन्स ओव्हरकम करतील. म्हणजे तुम्हाला वाटेल 10,000 झाले तर आपण बघूया 11 होतात का किंवा 12 होतात का. पण असं इमोशन्स ओव्हरकम झाल्यावर बहुतेक वेळा 10,000 प्रॉफिट हा 8,000मध्ये कन्वर्ट होतो किंवा 7,000पर्यंत येतो. म्हणून मॅक्झिमम प्रॉफिट पण तुम्ही फिक्स ठेवा. जर तुमचा मॅक्झिमम लॉस हा 1,000 असेल, तर मॅक्झिमम प्रॉफिट 1 × 6 म्हणजे 6,000. असं नाही की मॅक्झिमम लॉस 1,000 आहे तर मॅक्झिमम प्रॉफिट पण 1,000 असेल, म्हणजे तो रिस्क रिवॉर्ड झालाच नाही. म्हणून 1,000 जर मॅक्झिमम लॉस असेल तर मॅक्झिमम प्रॉफिट हा 6,000 किंवा 7,000 किंवा 5,000 असा तुम्ही तो मॅक्झिमम प्रॉफिट तो फिक्स केला पाहिजे. नंतर आहे फिक्स युअर स्टॉक्स. फिक्स युअर स्टॉक्समध्ये तुम्ही तुमचे स्टॉक्स फिक्स केले पाहिजे.
जेणेकरून तुम्हाला त्याचे स्वभाव कळेल तो स्टॉक्सचा, केव्हा तो स्टॉक वर जातो, केव्हा साईडवेज असतो, केव्हा तो डाऊन ट्रेंडमध्ये असतो. असे तुम्ही तुमचे स्टॉक्स फिक्स करायला पाहिजे. आता असे स्टॉक्स असले पाहिजे ज्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी आहे. व्हॉलॅटिलिटी म्हणजे जो स्टॉक्स जास्त वर खाली होतो तो व्हॉलॅटिलिटी स्टॉक्स. तर ते स्टॉक्स कसे शोधावे? गुगलवर तुम्ही फक्त टाईप करावे हाय बीटा निफ्टी 50 स्टॉक्स 2021. आता हाय बीटा म्हणजे ते एक मी तुम्हाला दाखवतो गुगलवर. हाय बीटा निफ्टी 50 स्टॉक्स, पुढे वर्ष पण टाकणं गरजेचं आहे, 2021. तर हाय बीटा निफ्टी 50 स्टॉक्स सर्च केल्यावर अशा प्रकारे दिसेल. तर निफ्टी 50कडून ही लिस्ट आहे जे तुम्हाला सांगेल की कुठल्या स्टॉक्सचे जास्त व्हॉलेटाईल आहे, जास्त वर खाली होणारे हे स्टॉक्स आहे 2021मध्ये. तर अशी ही लिस्ट आहे. हा पहिला रो आहे. मग दुसरा रोमध्ये क्लिक केल्यावर पुढचे असे स्टॉक्स भेटतील, असे तुम्ही सर्च करू शकता. तर हे हाय व्हॉलेटाईल स्टॉक्सची लिस्ट आहे. कसे सर्च करायचे हेही तुम्हाला सांगितले आहे. तर आपण आता पुन्हा येऊया आपल्या विषयाकडे. तर तुमचे जो स्टॉक्स आहे तो फिक्स ठेवा. शक्यतो मॅक्झिमम 5च स्टॉक्स तुम्ही फिक्स ठेवा. मॅक्झिमम 5च स्टॉक्स फिक्स ठेवा म्हणजे तुम्हाला त्या 5 स्टॉक्सचा स्वभाव कळेल. रोज तो 5 स्टॉक्स बदलू नका. आयुष्यभरासाठी ते 5 स्टॉक्स फिक्स ठेवा. जर दुसरं वर्ष चालू झालं 2022 तर तेव्हा तुम्ही सर्च करू शकता परत आणि तुम्ही तुमचे निफ्टी 50 स्टॉक्स निवडू शकता. तर नेक्स्ट पॉईंट आहे ट्रेडिंग जर्नल. ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्ही मेंटेन करा तुमची जर्नल, की तुम्ही केव्हा एंट्री घेतली, केव्हा एक्झिट घेतली, त्या दिवशी लाँग पोझिशन घेतली की शॉर्ट पोझिशन घेतली, रिस्क पर ट्रेड किती होते, मॅक्झिमम लॉस तेव्हा त्या दिवशी किती झाला, मॅक्झिमम प्रॉफिट त्या दिवशी किती झाला, हे सर्व तुम्ही ट्रेडिंग जर्नलमध्ये मेंटेन करा. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेट ऑफ माइंड. स्टेट ऑफ माइंडमध्ये तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग कराल तेव्हा तुमची स्टेट ऑफ माइंड चांगली असली पाहिजे. स्टेट ऑफ माइंडमध्ये येतं पीस, नंतर येतो अँगर. तर जर त्या दिवशी जर तुमचं स्टेट ऑफ माइंड हे असेल तर त्या दिवशी इंट्राडे ट्रेडिंग करू नका. जेव्हा पीस असेल, शांत असेल, त्या दिवशी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. तर तुमची ही स्टेट ऑफ माइंड चांगली असली पाहिजे, तरच तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. तर हे 7 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. रिस्क पर ट्रेड, ट्रेड, मॅक्झिमम लॉस, मॅक्झिमम प्रॉफिट, स्टॉक्स फिक्स करा, ट्रेडिंग जर्नल, स्टेट ऑफ माइंड. तर असेच हे 7 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट, जर तुमच्याकडे फिक्स सिस्टम नसेल तर आम्ही एक कोर्स पण आणत आहोत. त्या कोर्सचं नाव आहे प्राइस ॲक्शन ट्रेडिंग. तो कोर्स जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला डिटेल्स त्याचे देत जाईल. तर प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स लवकरच येत आहे. तर त्या कोर्सने तुमचं एक सिस्टम तयार होईल. तुम्हाला प्रॉपर सिस्टमने कळेल केव्हा एंट्री घ्यायची, केव्हा एक्झिट घ्यायची, केव्हा मार्केट ट्रेंडिंग असेल, केव्हा मार्केट साईडवेज असेल, केव्हा इंट्राडे ट्रेडिंग करावी, ह्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये सांगितल्या आहेत. तर प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स जेव्हा येईल तेव्हा मी अपडेट देत राहील.